तर मला एक जण मी असंच कीर्तनामध्ये म्हणालो, ते म्हटले महाराज तुम्ही कीर्तनामध्ये शपक अभंग म्हणता. अरे म्हटलं सगळं इटलंच ते, आणि माझ्या शपकाला काय घेऊन बसला? सगळं इटलंय म्हणलं ते तुला दिसत नाही. विठ्ठल नामे मुक्तपेठा स्नानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेले निवृत्ती संत हा सोपान, महावैष्णव कठीण मुक्ताबाई तेथे आपण. नारायण जपत असे अशा पद्धतीने ही सर्व वैष्णवांची बांधे आली. ऐकले भगवान बाबा वैष्णव, आमचे नारायण बाबा वैष्णव, ही असली वैष्णव मंडळी बरं काय. आता वैष्णव कोण मोठा प्रश्न आहे. वैष्णव तो दया अवघी देवावरी माया, नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन अष्टो सज्जन. आता वैष्णवाचं लक्षण करत बसत नाही, फक्त 15 मिनिट माझे बाकी राहिले आणि अशा वैष्णवांचा मालय हा खरा मालय, खोटा नाही. याच्यात भेसळ निका मालय, निका वैष्णव निका संभ्रम अशा पद्धतीने काम आलंय. आणि म्हणून याबद्दल कोणत्याही पद्धतीचा संशय ठेवू नका. संतावरती विश्वास ठेवा. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो. आणि डोळे झाकून त्यांच्या पाठीमागे चालत राहा. एखादा डोळं जरी असला ना त्याच्या मागे जाऊ नका, पण संतांच्या मागे गेल्याशिवाय राहू नका. एक महाभारतामधील उदाहरण सांगतो आणि शिववृत्ती घेतो. पांडव वनवासामध्ये होते. एक दिवस राजा धर्माला तहान लागली. उन्हाळ्याचे दिवस, पाण्याची कमतरता, आणि राजा धर्मानं सांगितलं सहदेवा पाणी घेऊन ये. आता हा शेवटच्या नंबरचा पांडव. आता पांडव 6 आहेत बरं का, परंतु प्रचलित 5च आहे का नाही. शेवटी जिनं त्याला जन्म दिला तिनंच सांगितलं कुंती सांगती देवा सोडून दिले नाही पदराने झाकीला. सज्जन हो, ही गाठ्यामध्ये प्रमाण नाही, शपक आहे. तर मला एक जण, मी असंच कीर्तनामध्ये म्हणालो, ते म्हटले महाराज तुम्ही कीर्तनामध्ये शपक अभंग म्हणता. अरे म्हटलं सगळं इटलंच ते, आणि माझ्या शपकाला काय घेऊन बसला? सगळं इटलंय म्हणलं ते तुला दिसत नाही. असतं सगळं म्हणूनही शपथ आपण प्रमाण, परंतु मी दिलं असतो. तिनं सांगितलं
वेळ आली म्हणून सांगितलं. त्यावेळेस म्हणाला, आई सांगितलं पण उशिरा सांगितलंस. आणि ज्या आधीनाथानं मला सांभाळलं, ज्या दुर्योधनानं मला आधार दिला, आता नाही मला सोडता येणार त्याला, असतो तो विषय सोडून द्या. सहदेवाला सांगितलं, सहदेवा मला तहान पाणी घेऊन ये. छोटा भाऊ होता, मोठ्यानं सांगितलं. निघाला. खूप शोधाशोध केली, पाणी कुठे दिसना. शेवटी तो क्षत्रिय एका उंच झाडावरती चढला. लांब त्याला हिरवळ दिसल्यानंतर त्याची खात्री झाली की ज्या अर्थी हिरवळ आहे त्या अर्थी पाणी असायला पाहिजे. याला अनुमान प्रमाण म्हणतात बघा. यत्र यत्र धुमाहा तत्र तत्र वन्नी. अनुमान प्रमाणे 6 प्रमाणे शास्त्रामध्ये असतं. कल्पना केली तिथपर्यंत गेला. तो पोहोचला. तुडुंब एक सरोवर भरलेलं, परंतु पाण्याच्या शोधामध्ये याला तहान लागलेली. त्याला वाटलं हातपाय धुवावेत, पाणी प्यावं, झाली भरून घ्यावी, दादाला घेऊन जावं. पाण्याकडे गेला. स्पर्श करणार मोठ्यानं आवाज आला, सदैव थांब. आता थांब म्हणल्यानंतर सदैव थांबला नाही. पाण्याला स्पर्श केला. त्याला भूळ आली, पडलं. ते नकुलाला पाठवलं, त्याची तीच अवस्था. अर्जुनाला पाठवलं, त्याची तीच अवस्था. भीमाला पाठवलं, त्याचीही तीच अवस्था. धर्म म्हणाला, हे बाकीच्याच जाऊ द्या हो. ज्याने संग्रामी हरोजिंतीला निवात कवचाचा ठाऊ फिरला, पवाडा तो केला गंधर्वाशी. अर्जुनानं प्रत्यक्ष शंकराला युद्धामध्ये हरवलेलं होतं. एवढी ताकद. हे झालं तरी काय, म्हणून त्यांचा शोध करत करत स्वतः धर्मराजास निघाले. त्या सरोवरापर्यंत पोहोचले. पाहिलं तर धुळीमध्ये 4ही भाऊ पडलेले. त्यांचा धीर कसला. ते म्हणाले, हाय रे देवा, असं काय केलंय मी? प्रत्येक संकट माझ्याच वाटेला, असं केलंच मी काय? परंतु म्हटलं नेमकं झालंय काय? त्यांच्या छातीला हात लावला. छाती चलत होती. म्हणाले बघून घेऊ काय असेल ते असेल. गेला पाण्याकडे. पाण्याला स्पर्श करा. आवाज झाला, धर्मा थांब. जी 4 भावाची अवस्था झाली ना, पाण्याला स्पर्श केला असता तीच तुझी अवस्था होणार. सज्जन होत संयमी व्यक्तिमत्व. उगम माणसाने कायम उतावीपणा दाखवू नये कोणत्या गोष्टीमध्ये. कधी पुढे सरकाव, कधी मागे. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युग पुरुषानं तह केला. एक तह म्हणजे काय? एक माघारच ना. सज्जन हो, धर्मानं टाकलेला पाय मागे घेतला. तू कोण आहे? थोडं लक्ष देऊन ऐका. तू कोण आहे? मी यक्ष आहे. काय म्हणणं आहे तुझं? माझ्या प्रश्नाचं उत्तर अगोदर दे आणि नंतर पाण्याला स्पर्श. काय प्रश्न आहे तुझा? किम पंथ? त्याने विचारलं. मानवी जीवनाच्या उत्कर्षाचा मार्ग कोणता आहे? धर्म तेवढाच तयार होता. त्यानं उत्तर दिलं, संस्कृतमध्ये दिलं. तर्को प्रतिष्ठ श्रुतयो विभिन्न नासो मुनिः यस्य मतं न भिन्नम धर्मस्य तत्वम निहितम गुहायाम महाजनो येन गतस्य पंथा. बघा, थोडंसं त्याचं भाषांतर करतो. तर्को प्रतिष्ठ. तर्क आहे, कुतर्क आहे. तार्किकाचा टाका संघ. तर्कानं मानवी जीवनाच्या उत्कर्षाचा मार्ग सापडू शकत नाही. तर्को प्रतिष्ठ श्रुतयो विभिन्ना. एक श्रुती कर्म सांगते, दुसरी श्रुती ज्ञान सांगते. बरं, श्रुतीचं सोडून द्या वेदाचं. आपल्याच जगद्गुरु तुकोबारायच्या गाथेमधील प्रमाण बघा. एक अभंग गाथेमधील असा आहे, नको वैकुंठीचा वास आहे तया सुखा नाश. अद्भुत हा रस कथाकाळी नामाचा. ते जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात, आम्ही वैकुंठवासी. हे खरं की ते खरं? आता हे नाही सांगत बसत. तर्को प्रतिष्ठ श्रुतयो विभिन्ना नासो मुनी यस्य मतं न भिन्नम. 2 मुनी असे सापडत नाहीत की त्यांचं मत एक आहे. एक म्हणतोय द्वैत आहे, दुसरा म्हणतो अद्वैत आहे, तिसरा म्हणतो विशिष्ट अद्वैत आहे. एक आहे. म्हणजे इथे समजणारे लोक म्हणून सांगायला लागलो. हे कुठेही खेड्या पाड्यात मी सांगत नाही. एक आहे.
हेच कशाला सांगा ना. एक ज्ञानबा तुकाराम म्हणतो, दुसरा म्हणतो भानुदास एकनाथ. आहे का नाही बरोबर? आता भानुदास एकनाथ खरं की ज्ञानबा तुकाराम खरं? ज्याच्या दिंडीत चालला ते खरं. नासो मुनी यस्य मतं न भिन्नम धर्मस्य तत्व निहितम गुहायाम. धर्माचं तत्व एखाद्या अंधाऱ्या गुहेमध्ये ठेवल्यासारखं आहे. मग ते सापडतच नाही का? सापडत आहे. हे कडे तर्क प्रतिग्रह श्रुतयो विभिन्न हा नासो मुनी यस्य मतं न भिन्नम धर्मस्य तत्व निहितम गुहायाम महाजनो एन गतस्व पंथा. मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे नाही. काही डोळे झाकून चला. जगद्गुरु तुकोबाराच्या मागे चला, माऊली ज्ञानदेवांच्या मागे चला, तुकोबाराच्या मागे चला, भगवान बाबांच्या मागे चला, आमच्या नारायण बाबाच्या मागे चला. त्यांच्यावरती विश्वास ठेवा. हे खरंय. म्हणून हा वैष्णवांचा माल आहे. वैष्णवांचा माल खरा. तुरतुरा वस्तूशी सांगू का तुला साधका? अरे देवालाच नामधारकाकडे जावं वाटतं तुरतुरा वस्तू. एवढा नामधारकाचा मोठा अधिकार आहे. नामधारकाला देवाकडे जाण्याची गरज नाही. देव नामधारकाकडे येतो. वशे नामापाशी आपुलिया. सज्जन हो, आणि अशा पद्धतीनं तू नामचिंतन सेवा कर. नाम या साधनेची एवढी मोठी महती आहे असं जगद्गुरु तुकोबा रायला या अभंगामधून पटवून द्यायचंय. विठोबा रखुमाई वस्तूशी. हे बाकीची साधनं. कोणी भस्माचा वापर करतोय, कोणी काठीचा वापर करतोय. भस्म दंड नलगे काठी तीर्थाठी भ्रमण. कुठे जाऊ नको, कुठे येऊ नको. नलगती सायास जावे वनांतरा सुख येतो घरा नारायण. अरे त्या देवाच्या भेटीसाठी तुला कोणीच अडवणार नाही.
अल्प वेळेमध्ये या अभंगावरती बोलण्याचा मी प्रयत्न केला आणि तो योग्य की अयोग्य भगवान परमेश्वराला ठाऊक असतो. या पद्धतीने या कार्याला माझ्या अंतःकरणापासून शुभेच्छा. असाच हा कार्यक्रम मोठा होत राहावा आणि प्रतिवर्षी संपन्न व्हावा अशी सदैच्छा सज्जन हो या प्रसंगी व्यक्त करतो आणि थांबतो. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव गुरुजींना फोन केला आणि आदरणीय माझे गुरुबंधू पांडुरंग महाराज जागीर मोहेकर यांना मोठ्या मनानं सज्जन हो मला सेवा दिल्याबद्दल त्यांचेही ऋण मी व्यक्त करतो आणि सज्जन हो थांबतो. ज्ञानेश्वर माऊली आता नित्य महाराजाचं कीर्तन चालणार आहे. आता कवरही ऐका आजची कीर्तन सेवा महंत श्रीहरी भक्तिपरायण श्रीराम महाराज विडेकर यांनी येऊन अगदी सोप्या सुटसुटीत भाषेमध्ये आणि काही पिळे टाकणारी सुद्धा भाषा
गमक काय असते थोडीशी झलक दाखवली. कारण ज्यांनी आळंदीचे 4 वर्षे सोडवलेत त्यांच्याकडे सगळं असतं. तसं त्यांनी येऊन उत्कृष्ट सेवा दिली आमच्या लांब परिवारातर्फे व आमच्या शिक्षक कॉलनीतर्फे त्यांचे आभार. तसेच आज या ठिकाणी आमचे मोठे विस्तार अधिकारी साहेब आज आलेले. विस्तार अधिकारी साहेब आहेत हे शिक्षी साहेब, पण आता विस्तार अधिकारी आहेत अंबेजोगाई तालुक्याचे. आणि विशेष सगळीच भजनी मंडळी, आता सगळ्यांचे नावं घेत नाही कारण ज्ञानदेव तुकाराम झालेला आहे. साखरे सर आहेत, पुन्हा आमचे आज गुळभिले महाराज आलेले आहेत. साधी भाषा पण ज्ञानेश्वरी जवळजवळ बरीच गाठली त्यांनी मुखोद्गत आणि उत्कृष्ट अशी सेवा केली. आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. आणि उद्याच्याला दुपारी 1 ते 3 या वेळामध्ये महाभारत कथा या सेवेचा लाभ घ्यायचा आहे. ते महाराज बाहेरल्या ह्याच्याहून आणलेले, बाहेरल्या गावाहून. आणि हरिपाठ प्रवचन 2 हरिपाठ आणि हरिपाठच्या नंतर रात्रो करेक्ट 7 ते 9 म्हणजे 7 ते 9 उद्धवजी महाराज चोले यांचं सुश्राव्य कीर्तन होणार आहे. तरी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आशीर्वाद लाभ घ्यावा, आशीर्वाद घ्यावा महाराजांचा. या पण